विद्यार्थी मित्रांनो, या तासामध्ये आपण मराठी निबंध वाङ्मय म्हणजे नियतकालिकातून जे प्रकाशित झालेले आहेत त्यांना निबंध वाङ्मय असं म्हटलं. त्या निबंध वाङ्मयाच्याकडे आज एक दृष्टिक्षेप आपल्याला टाकायचा आहे, अवलोकन करायचं आहे. त्या दृष्टीनं आपल्यासमोर निबंधाच्या विषयी मांडणी करण्यासाठी उभा आहे. महाराष्ट्र ही विचारवंताची भूमी आहे, परिवर्तनशील भूमी आहे. इथे अनेक स्थित्यांतरे झालेले आहेत. काल परवते अनेक विद्वान उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नायक, महानायक, समाजसुधारक या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आपल्याला दिसतील. खरं तर 1818 पासून इंग्रज स्थिरावले आणि अनेक क्षेत्रामध्ये बदलाचे वारे वाहू लागले. सामाजिक धार्मिक सुधारणावादाच्या चळवळीचा पाया इंग्रजांनी घातला आणि गद्य वाङ्मयाची पायाभरणी इथेच झाली. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुधारणेचा एक कळस झाला. प्रबोधन काळात महाराष्ट्रातील वेगवेगळे विचारप्रवाह या ठिकाणी विकसितही झालेले आपल्याला दिसून येतात आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर, समस्यावर त्या काळामध्ये ते तुटून पडले. स्त्रीदासमुक्ती चळवळ असो, जातीयतेचा लढा असो, दलिताची अस्मितेची चळवळ असो, उपेक्षितांची चळवळ असो, शेतकरी वर्गाचा संघर्ष असो, आदी काळामध्ये महाराष्ट्र या काळामध्ये समाज ढवळून निघालेला आपल्याला दिसेल. सामाजिक राजकीय चळवळींचे विशेष झाल विचारांचे केंद्र ह्या काळामध्ये महाराष्ट्र हा आघाडीवर होता आणि त्याचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी या काळामध्ये केलेलं होतं. या काळामध्ये आणखीन एक असं आपल्याला दिसून येईल की याच वैचारिक निबंधातून राष्ट्रवाद रुजला गेलेला आपल्याला दिसेल. भारतीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण लोकमान्य टिळकांनी केलेलं होतं. त्याचबरोबर याच काळामध्ये महात्मा गांधीजीचं चले जाओ आंदोलनसुद्धा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास उपयुक्त ठरलेलं आहे. महाराष्ट्राच्या परिवर्तनाची पोळ्यामुळे जर आपण बघितली तर संत चळवळीपासून ते आधुनिक या विचारवंतापर्यंत, महापुरुषांपर्यंत आपल्याला दिसून येतील. फुले शाहू आंबेडकरांपर्यंतचा हा वारसा आपल्याला दिसतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये विचारावर चर्चा करणारी ही परंपरा आहे. महाराष्ट्रातील नव्या पिढीला विचार करताना अनेक काच खळग्यातून आपल्याला जावं लागलेलं आहे. मराठी संस्कृतीने आपलेपण टिकवून पाश्चात्य संस्कृतीशी जोडून घेण्याची प्रक्रिया ही विलक्षण क्रांतिकारक आहे. म्हणून मराठी समाजाला परिवर्तनाची दिशा मिळाली आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये विचारवंताचं, या समाजसुधारकांचं आणि निबंधकाराचं फार मोठे योगदान आहे. राष्ट्र उभारणीच्या जडणघडणीमध्ये ज्या महानायकांनी जीवांचं रान केलेलं आहे, ज्या चळवळीने सर्वस्वतः त्याग केलेला, त्या महान बुद्धिमान कर्तृत्वान समाजसुधारकाचं ऋण आपल्याला या निबंधावरून दिसून येईल. इंग्रजी राजवटीमुळे इथं आधुनिक प्रबोधन युगाची पहाट उगवले आणि आधुनिक युगाला सुरुवात झाली. पाश्चात्य शिक्षणामुळे प्रभावित झालेल्या तरुण वर्गाने त्या काळामध्ये धर्म सुधारणेची चळवळ हाती घेतली आणि या काळामध्ये ब्राह्मो समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, प्रार्थना समाज आदी याने धर्मशुद्धीचे कार्य हाती आपल्या घेतलेले आपल्याला दिसून येईल. धार्मिक सुधारणावादाच्या चळवळीमध्ये या काळामध्ये लोकहितवादी महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांनी या धर्मामधल्या म्हणजे हिंदू धर्मामधल्या अनिष्ट प्रथा असतील, रूढी असेल, कर्मकांड असेल, जातीभेद असेल, याच्यावर या काळामध्ये हल्ले केल्याने समाजामध्ये नवचैतन्य निर्माण केलं. सामाजिक आणि धार्मिक ऐक्यातून राष्ट्रवादी विचाराची प्रेरणा यांनी केली आणि म्हणून जनजागृती प्रबोधनाचे साधन म्हणून या काळामध्ये वृत्तपत्रा, नियतकालिकाकडे, निबंधाकडे बघितलं पाहिजे. दर्पणने जे लोकहितवादी यांनी चालवलेल्या दर्पण या वृत्तपत्राने आणि त्यात बहु दिग्दर्शक नियतकालिकाने स्वदेशी लोकांमध्ये विलायतीतील विद्येचा अभ्यास अधिक व्हावा या
आणि या देशाची समृद्धी, येथील लोकांचे कल्याण करण्याच्या इच्छेतून दर्पणाचा जन्म झालेला म्हटला होता. म्हणून या विचारवंत निबंधकाराने आपल्या मातृभाषेतून ग्रंथ, लेख, निबंध लिहून राष्ट्रीय भावनेला उत्तेजन दिलेलं आपल्याला दिसून येईल. राष्ट्रीय विचाराला प्रेरणा या काळामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून लोकहितवादीचे शतपत्रे, चिपळूणकरांची निबंधमाला मराठी भाषेला आणि साहित्याला एक तेजस्वीतेचं या काळामध्ये रूप दिलेलं आपल्याला दिसून येईल. या विचारवंताचं जे लेखन आहे, या विचारवंताच्या लेखनाकडे बघत असताना स्वधर्म स्वदेश निर्माण करणारे होते. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रविचार पेरणारे होते. राष्ट्रवादाची जोपासना होऊन भारत देश पुढे स्वतंत्र झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून कोणतेही वाङ्मय हे सामाजिक जीवनाचं प्रमुख अंग असतं आणि साहित्य आणि समाजाचा संबंध असतो. आणि तो साहित्याचा संबंध कसा, तो सामाजिक जाणीव या निबंधामधून व्यक्त झाली, त्याच्यावर आपल्याला कळेल. याबरोबरच की 1867 हे जे वर्ष आहे, हे निबंध वाङ्मयाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण या कालखंडामध्ये अनेक अशा प्रकारची नियतकालिक या काळामध्ये निघालेले, त्याच्यातून निबंधाचा जन्म झाला. निबंध म्हणजे वैचारिक लेख मानले गेले, लिहिले गेलेले आणि ते वाचले लोकांनी. त्याच्यामध्ये विविध ज्ञानविस्तार या मासिकातून राजकीय, सामाजिक, धार्मिक, भाषाविषयक, परीक्षण, संशोधनात्मक उत्कृष्ट अशा प्रकारचे निबंध छापले गेले, प्रकाशित केले गेले. 60 वर्ष जवळजवळ विविध ज्ञानविस्तारानं उच्च प्रतीचं लेखन या काळामध्ये आपल्या मासिकामधून छापलं केलं. यात विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला 1874ला सुरू केली. 8 वर्षे निबंधमाला चालवली. मराठी भाषा अतिशय प्रौढ आणि डौलदार केली. निबंधकार मालाकारचा प्रभाव अधिक या काळामध्ये राहिला. पुढे प्रभाकर, ज्ञानप्रकाश, इंदू प्रकाश, दिग्दर्शन असे निबंध समृद्ध झाल्याने वैचारिक निबंध लेखनामुळे समाजाला एक दिशा मिळाली. दर्पण असेल, दिग्दर्शन असेल, या प्रारंभीच्या वृत्तपत्र आणि नियतकालिकांनी ख्रिस्ती मिशनरी त्यांच्या कारवाया आणि मुस्लिमांच्या ताबूत आणि त्याच्यातील हिंदू लोकांचा सहभाग आणि उद्योगधंदे गिरवण्याची आवश्यकता असे विषय मानले गेले. म्हणून पूर्वीच्या अग्रलेखामध्ये बातमी, जाहिराती, अग्रलेख फारसं प्रसिद्ध होत नसे. अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील, अधिकाऱ्यांच्या नेमणुका असतील, या त्या काळामध्ये हे फार लोकप्रिय होते. म्हणून वृत्तपत्रे सामान्यतः सिले प्रेसवर छापलेली होती आणि वाचक वर्ग मर्यादित होता, किंमती जास्त होती, परंतु ते वाचले जात होते. महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिक्षण जसं लोकांपर्यंत होऊ लागलं तसं त्या प्रमाणात देशीय मराठी भाषेतील शिक्षण मागे पडलं. प्रभाकरच्या एका अंकामध्ये हस्ताक्षर सुधारण्यास तरुण वर्गाने पुढे यावं असं एक जाहिरात आलेली आहे. मराठी तरुण मराठी भाषेपेक्षा भाषेवर लवकर प्रभुत्व मिळवतात अशी एक तक्रारी आलेली होती. स्त्री शिक्षणाची दखल 19व्या शतकामध्ये मध्यापर्यंत कोणी घेत नव्हतं. दर्पणमध्ये स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक मजकूर प्रसिद्ध झालेला होता. सर्व हिंदुस्थानात राहणाऱ्या येथील लोकांनी स्त्रियांचे मानस विद्येचा संस्कार होण्यासाठी एकही शाळा घातली नाही. सातारच्या राजाने आपले मुलीस लिहिणे वाचणे शिकवणे असे ऐकून मला संतोष झाला. मोठे राजे ते लोकांचा ज्ञानाचा आणि सुखाचा समप आला समजून लोक संतोष पावतील. म्हणजे स्त्री शिक्षणाची दखल घेतली जात नव्हती. त्या काळामध्ये दर्पण हे छापलं आणि खरं ज्ञानप्रकाशासारखी वृत्तपत्र महात्मा ज्योतिबा फुले ज्योतिबाने चालवलेल्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून या काळामध्ये ज्ञानप्रकाशसारखी वृत्तपत्र निघाली, ज्ञानविस्तार निघालं. समाजाला ज्ञान देण्यासाठी अशी एकापेक्षा एक अशी नियतकालिका या काळामध्ये निघालेल्या आपल्याला दिसून येतील. भोवतालच्या घडामोडी वृत्तपत्रामध्ये प्रभाकर या नियतकालिकाने मांडल्या आहेत. प्रभाकरामध्ये लिहिलेले शतपत्र मराठी वाङ्मयामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरली. देशी वृत्तपत्रावर सरकारची त्या काळामध्ये कळवी नजर होती. सरकारच्या दृष्टीनं ही वृत्तपत्र देशद्रोही आणि राजद्रोही असलेली मोठी वृत्तपत्रे खऱ्या अर्थानं देशभक्त होती. देशवासीयांच्या हक्कासाठी, देशवासीयांच्या स्वातंत्र्यासाठी आणि राजकीय जागृतीसाठी सतत प्रयत्नशील ही वृत्तपत्र राहिली. म्हणून वृत्तपत्राची त्या काळामध्ये भारताच्या आर्थिक प्रश्नांची, ब्रिटिशांच्या राजवटीची, जुलमी अत्याचाराची, भारतीयांच्या दारिद्र्याची कारण मीमांसा
इंग्रजी राजवटीत नौकरशाही, लष्करी खर्च, क्रांतिकारक हालचाली, इंग्लंडचे मित्र, शत्रू राष्ट्राशी असलेले संबंध अशा अनेक प्रकारच्या चर्चा वृत्तपत्रामधून त्या काळामध्ये आढळते. देशी भाषेतील वृत्तपत्रे ब्रिटिशांची शत्रू होती. 1857 पर्यंत या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य उपभोगलेलं आहे आणि 1857ला देशभर उठाव झाले आणि वृत्तपत्रावर या काळामध्ये बंदी घातली. नाहीतर त्याच्या अगोदर 1835 ते 1857 या कालखंडामध्ये भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा एक चांगलं पर्व म्हणून, स्वातंत्र्य पर्व म्हणून ओळखला गेलेला आहे. वृत्तपत्रावर बंधने नसल्याने या काळामध्ये विषयाची चर्चा कुठल्याही करत असत. सरकारच्या विरोधी सुद्धा ते बोलत होते. परंतु 1857चा कायदा झाल्याच्या नंतर मात्र बंदी आली. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामधील अनेक तक्रारी अन्यायाला वृत्तपत्रांनी वाचा फोडली. समाजामध्ये वृत्तपत्राविषयी कमालीचा जिव्हाळा या काळामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून 1832ला दर्पण, 1840ला मुंबई अखबार, 1841ला प्रभाकर, पुण्यामध्ये विचार लहरी, कोल्हापूरमध्ये ज्ञानप्रसारक, वर्तमानपत्र संग्रह, रत्नागिरीला जगमित्र, 1854ला साताऱ्याला शुभसूचक अशी नामांकित वृत्तपत्र होते. मुंबई प्रांतात सगळीकडे वृत्तपत्र होती. मुंबई, पुणे येथे वृत्तपत्र बहरली. 1857 नंतर या वृत्तपत्रांनी जनमानसांची एक पकड घेतली. समाज सुधारणा, परकीयांची राजवट या विषयावर खुलेआम लिहिले. ज्ञान दीपिकाने दारूबंदी, व्यसनबंदी याच्यावर अधिक लिहिले गेले. या काळामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक सर्व जीवनाच्या अंगामध्ये या काळामध्ये या नियतकालिकांनी परिवर्तन घडवून आणलेलं आहे. मित्रांनो, इंग्रजी राजवटीच्या शिक्षणामुळे, वृत्तपत्रामुळे भारतीय भाषा, भारतीय संस्कृती आणि धर्म याची जगाला ओळख होऊ लागलेली आहे. मराठी भाषा या काळामध्ये आधुनिक झालेली आहे आणि त्याचबरोबर मराठी वाङ्मय आधुनिक प्रवाह या काळामध्ये आले. मराठीचा अधिक प्रसार या काळामध्ये इंग्रजांनी केला नव्हे, मराठीचा विकाससुद्धा केला. मराठी भाषेची फार मोठी उपलब्धी निर्माण करून दिली. मराठी भाषेत आणि संस्कृतीचा प्रसार झाला. मुद्रण कला याच काळात वाढली. देशी वृत्तपत्राचा ब्रिटिशांनी याच काळामध्ये वाढलेले आहेत. त्याचबरोबर नवशिक्षणामुळे, वृत्तपत्रामुळे, नियतकालिकामुळे महाराष्ट्रातील श्रमजरदारी व्यवस्था पालटली. आधुनिक मूल्ये पाश्चात्य प्रक्रिया सुरू झाली. प्राचीन मध्ययुगीन जी ज्ञानाची परंपरा पावलेल्या होत्या, परंतु त्याला फारसं या काळामध्ये त्या एका अर्थानं मागं पडल्या. शिक्षणाची कल्पना महाराष्ट्रात कोणाला माहिती नव्हती. शिक्षण म्हणजे काय, क्षत्रिय वैश्य कामापुरते शिकायचे, जी वर्णव्यवस्था निर्माण केलेली होती त्या वर्णव्यवस्थेनुसार त्या कालखंडामध्ये शिक्षण चालू ठेवलेलं आपल्याला दिसून येईल. पण इंग्रज या देशामध्ये आल्याच्या नंतर मुंबईला कितीतरी महाविद्यालय, 4-5 महाविद्यालय त्या काळामध्ये निघाली. इंग्रजी शिक्षणामुळे देशभरामध्ये इंग्रजी शिक्षण मिळाले. अल्पसंख्याक वर्ग, शिक्षणाला वंचित राहिलेला वर्ग तो शिक्षणाच्या जवळ अधिक आले गेलेला आपल्याला दिसून येईल. देशी भाषेत संस्कृत सारख्या भाषेमध्ये ज्ञान आणि विज्ञान आहे, वाङ्मय आहे. हेही पाश्चात्याच्या तोडीचं या शिकलेल्या लोकांना वाटलं नाही, पण खरं होतं ते. कला, विज्ञान, ज्ञान, तंत्रज्ञान इंग्रजीने मिळवलं आणि आपल्या इथे ज्ञान कवडी किमतीचं या लोकांना वाटू लागलं. असं का झालं याचा अभ्यास थोडासा शेवटी आपण करू. इंग्रजी ज्ञान वाढवण्याची लोकप्रियता या काळामध्ये वाढलेली होती. भारतात इंग्रज एक नवीन चातुर्वर्ण्य अशा प्रकारचा वर्ग उदयाला आला. याच काळामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला सुरू केली आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी जवळजवळ 84 अंक काढले. मराठी नियतकालिकांच्या या शतकाच्या उत्तरार्धामध्ये सुरू झालेली नियतकालिक निबंधमाला निघाल्याने या मालाकार भाषेच्या दृष्टीनं अत्यंत प्रभुत्व आहे. 84 अंक निघाले, प्रतिष्ठा मिळाली. मराठी वाङ्मयामध्ये अजरामर झालेल्या आहे. रानडे आणि भांडारकरांची खिल्ली या वृत्तपत्रांनी त्या काळामध्ये उडवली. मराठी भाषेचा शिवाजी, मराठी साहित्याचा मॅकलो असं त्यानं म्हटलेलं आहे. जळजळीत लेखन असल्या कारणामुळं त्या काळातल्या शासनाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे. म्हणून निबंधमाला नियतकालिक जनमानसामध्ये लोकप्रिय झालेलं आहे. अशी लोकप्रिय वृत्तपत्र त्या काळामध्ये केसरी सुद्धा आहे, ज्या लोकमान्य टिळकांनी सुरू केलं.
निबंध मालेचा हा दुसरा टप्पा म्हणजे केसरी. बाळ गंगाधर टिळक, शिवराम आपटे, सीमा परांजपे, आगरकर यांनी या काळामध्ये राजकीय लिखाण केलेलं आहे. जहाल राष्ट्रवादी लेखनासाठी प्रसिद्ध होतं. टिळक आगरकर वैचारिक मतभेद झाल्याने केसरी सोडून आगरकर बाजूला पडले आणि केसरीचं नाव लोकमान्य टिळकांशी जोडल्या कारणामुळे अधिक लोकप्रिय झालेल्या लेखणी तसंच केलेलं आहे. निबंधमालेप्रमाणेच विजापूरची ग्रंथमाला एक नियतकालिक भूषण ठरलं. 12 वर्षाच्या वाटचालीमध्ये 144 अंक या नियतकालिकामधून निघाले. या काळामध्ये विकार राजबडे, राणा मंडलिक हे विद्वान या पत्रामध्ये लिहित होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पौराणिक विषय वेगवेगळे या ग्रंथमालेने या काळामध्ये हाताळलेले आहेत. खरं तर वृत्तपत्र जहाल लिहिल्यामुळे टिळकांना 2 वेळा शिक्षा झाली, भोगली. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढली. खरे तर अग्रलेख मोठ्या प्रमाणामध्ये खाडीलकर लिहित असत आणि शिक्षा मात्र लोकमान्य टिळकांना मिळत असे आणि ते भोगलेही त्याने. पुढे महात्मा फुलेंची प्रेरणा घेऊन कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू वृत्तपत्र चालवलं. खरं तर शेतकऱ्यांचे आणि बहुजनांचे प्रश्न मांडण्यासाठी या काळामध्ये दिनबंधूसारखं दुसरं सुंदर पत्र नव्हतं. याचबरोबर सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सुद्धा दिनबंधूने या काळामध्ये प्रयत्न केले. याचबरोबर गोपाळ हरी देशमुख यांनी 1888ला सुधारक चालवलं, शतपत्रे चालवली, सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. सामाजिक सुधारणेच्या बाबतीमध्ये जहाल अशा प्रकारचं लेखन त्यांनी केलं. त्यामुळे आगरकर वादग्रस्त ठरले आणि महाराष्ट्राच्या वैचारिक प्रगती सुधारकाला गौरवाचा या काळामध्ये स्थान मिळालं. मित्रांनो, 19व्या शतकाच्या शेवटी हरिनारायण आपटे यांनी करमणूक मासिक सुरू केलं. मराठी साहित्य त्यांनी समृद्ध केलेलं आहे. कठोर शब्दामध्ये सांगणारं त्यांचं लेखन समाजाच्या प्रश्नावरी त्यांनी त्या काळामध्ये लेखन केलं आणि जवळजवळ आपल्या सगळ्या कादंबऱ्या आपल्या मासिकामधून प्रकाशित झालेल्या आहेत. हरिभाऊ नारायण आपटेच्या कादंबऱ्या सामाजिकतेपेक्षाही खरं तर ऐतिहासिक कादंबऱ्या अधिक प्रकाशित झालेल्या आहेत, ज्यांना आपण सामाजिक कादंबरी जनक म्हणत असलो तरी ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून हरिभाऊ अधिक प्रसिद्ध झालेलं ते आपण बघितलेलं आहे. याचबरोबर सीमा परांजपेचा काळ सुरू केलेला आहे. महाराष्ट्रात आजही दुमदुमते असं म्हणतात. या काळातील निवडक निबंध मराठी वाङ्मयामध्ये अजरामर झाले. ब्रिटिश काळातील अन्याय अत्याचाराच्या राजवटीमध्ये हे फोफावलेले आपल्याला दिसून येईल. बऱ्याच वृत्तपत्रावर खटले या काळामध्ये भरले गेलेले आपल्याला दिसून येईल. या उपरोक्त उल्लेख केलेल्या नियतकालिकांचा या काळामध्ये वाढ झाली आणि लोकप्रिय झाले गेलेली आपल्याला ही नियतकालिकं दिसतात. याबरोबर विदर्भामध्ये, मध्य प्रदेशामध्ये संस्कृत आणि हिंदी भाषेचा वापर केला त्या मराठी लोकांनी अनेक नियतकालिका यशस्वीरित्या चालवली. नागपूरला ज्ञानसंग्रह, कारागीर, निरुद उत्सव, महाराष्ट्र वाघविलास, वराड शाळापत्रक, शाळावृत्त, शेतकरी, सरस्वती प्रकाश, अमरावतीतून नियतकालिका ही प्रकाशित झालेली आहेत. हैदराबाद संस्थानामध्ये मोठी भाषेची गळचिपी केली जात होती. तिथे इंग्रजी आणि उर्दू वृत्तपत्रे नियतकालिका अस्तित्वात होती. निजाम वैभव सोडून एकही मराठी वृत्तपत्र त्या काळात निघत नव्हतं. उत्तर प्रदेशामध्ये स्थायिक झालेल्या मराठी लोकांनी हिंदी अधूनमधून मराठीची छापील लेख त्यामध्ये येत असे. संस्थानी भारत ही वृत्तपत्र चालली. पैसा आणि साधनाची कमतरता असताना साक्षरतेचा प्रसार या काळामध्ये वृत्तपत्राने थोड्या प्रमाणात केला. साताऱ्यामध्ये शुभसूचक प्रेक्षक अधिक महत्त्वाचा म्हणून त्यांनी या काळामध्ये महत्त्वाचा मानला. याबरोबरच हिंदू पंच ठाणे जिल्ह्यामध्ये चाललं, त्याला पंच आजोबा म्हणून आपण ओळखतो. व्यंगचित्रासाठी हिंदू पंच फार प्रसिद्ध होतं. अरुणोदय नियतकालिक अत्यंत जहाल विचारसरणीचं होतं. हिंदू पंच बोचक खोचक व्यंगचित्र, सरकारचे मस्तक शुरू त्या काळात उठवील असे व्यंगचित्र होते. सोलापूरला कल्पतरू आनंदव्रत नियतकालिक खूप वर्ष चालली. उदार मतवादी विचारसरणीचा पुरस्कार त्यांनी केला. सोलापूरला समाचार, भाला, श्यामसुंदर, ज्योतिष, कला, धूमकेतू आदी नियतकालिका या काळामध्ये चालत होती. 1910ला मुंबई इलाक्यामध्ये 153 वृत्तपत्रापैकी 15 इंग्रजी भाषेतील आणि 52 मराठी आणि 27 गुजराती भाषेतील नियतकालिकं चालवली गेली. इंग्रजी, मराठी, गुजराती भाषेतून ते चालत होते. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुद्धा
ख्रिस्ती मिश्रणाच्या टीकेला उत्तरे देण्यासाठी, हिंदू धर्म संस्कृतीचे समर्थन आणि संवर्धन करण्यासाठी दंभ पहाट, सत्यबोधनी, तत्वविवेचन, ज्ञानसागर, ज्ञानदीप, हिंदू धर्म विवेचन असे अनेक नियतकालिका निघाली. बडोद्याच्या संस्थानामध्ये धनुष्य, सविचार, रसिक विहार, विविध ज्ञानविस्तार, गोवा येथे आर्यबंधू, गोमांतक असे अनेक वृत्तपत्र या काळामध्ये मित्राने निघू लागलेले आपल्याला दिसून येतील. 1857 देशी वृत्तपत्राने हिंदी लोकांच्या भावना भडकावल्या आणि सरकारची निंदा नालेस्ती केली. रयतेच्या मनामध्ये असंतोषाची बीज पेरले असे आरोप गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगने केले आणि वृत्तपत्रावर, नियतकालिकावर या काळामध्ये बंदी घालण्यात आली आणि कायदा करण्यात आला. आणि 1757 प्लासीच्या युद्धात 100 वर्ष झाली. इंग्रजी राजवटीचे 100 भरली. आता देश स्वतंत्र होणार आपोआप वृत्तपत्रामध्ये उठल्या आणि सरकारचं पित्त आणि डोकं भडकलं. त्यांनी कायद्याचा हत्यार उगारून वृत्तपत्र गप्प केले. कायद्याविरुद्ध कोणी आवाज उठवला नाही. बॉम्बे टाइम्स यांनी कडक कायदा करण्याची विनंती या काळामध्ये केलेली होती. म्हणजे सरकारने, ब्रिटिशानेच म्हणा, निर्बंध या काळामध्ये घातले गेलेले आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून या काळामध्ये वृत्तपत्रावर खरं तर बंदी आली. प्रारंभीच्या काळामध्ये देशी इंग्रजी नियतकालिकाच्या बाबतीमध्ये ब्रिटिश सरकारचे खास वेगळे धोरण नव्हते आणि म्हणून प्रारंभी जवळपास 30-35 वर्ष वर्तमानपत्राकडे डोळे झाक झाले आणि 1857 दुर्लक्ष झालं. आणि आंग्लो इंडियन नियतकालिक हे स्वामीनिष्ठ म्हणून त्या काळामध्ये त्याच्याकडे बघितलं जात होतं. आणि 1857 नंतर कायदा होऊन मात्र यांच्यावर फार बंदी आली आणि लेखन इंग्रज त्या काळामध्ये यांचं लेखन तपासू लागल्या कारणामुळे उठाव आणि बंड फारसे त्या काळात झाले नाहीत. म्हणून उठाव म्हणून काढण्यासाठी हे निर्बंध त्या काळामध्ये घातले गेलेले आपल्याला दिसून येतात. तरीसुद्धा इंग्रजाच्या असणाऱ्या या अन्य अत्याचारी धोरणावर देशी वृत्तपत्रांनी या काळामध्ये फार टीका केलेली आपल्याला दिसून येईल. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट या काळामध्ये मंजूर झालेला होता. कायद्यामध्ये अनेक तक्रारी केल्या, अनंत रकमा जप्त केल्या आणि लेखन तपासू लागल्या कारणामुळे सौम्य अशा प्रकारचं धोरण या वृत्तपत्राचं या काळामध्ये राहिलेलं आहे. लेखन स्वातंत्र्य काय असतं हे इथे आपल्याला कळेल. चांगल्या वृत्तपत्रांना, नियतकालिकांची बळी या काळामध्ये गेला आणि या काळामध्ये अनेक पत्रकारांना, संपादकांना, लेखकांना शिक्षासुद्धा झालेल्या आपल्याला दिसतील. म्हणून समाज सुधारणा, धर्म सुधारणा नियतकालिकांचा प्रमुख हेतू नव्हता. सामाजिक धार्मिक सुधारणासाठी वृत्तपत्रे असावीत ही जाणीव समाज सुधारकामध्ये होती. आणि म्हणून गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक काढलं. टिळकांनी राजकीय सुधारणा चळवळ उभारण्यासाठी केसरी काल्याने लोकहितवादीने प्रभाकर या काळामध्ये आणि शतपत्र चालवले. ख्रिश्चन मिशनरी विषारी प्रचाराला उत्तरे देण्यासाठी नियतकालिकांनी फार सुंदर काम या काळामध्ये केलं. म्हणून वृत्तपत्राशिवाय सुधारणा शक्य नाही अशी समजूत या काळाची लोकांच्या असल्या कारणामुळे अनेक नियतकालिकांनी वृत्तपत्र मोठ्या प्रमाणामध्ये निघालेली आहेत. या वर्तमानपत्रामुळे मराठी भाषेला चांगले दिवस आले. इंग्रजांनी शिक्षण पद्धती आणल्या आणि लोकांपुढे आणले, मानले. गद्यात लेखन वाढले आणि भारतीयांच्या लक्षात आलं की इंग्रजी ज्ञान, विज्ञान, निबंध, वाङ्मय मराठीमध्ये आले आणि मराठी भाषेच्या विकासाला फार मोठी चालना या काळामध्ये मिळाली. जुन्या मराठीला नवे रूप आले. अरबी, फारसी शब्दांचा प्रभाव कमी झाला आणि संस्कृत प्रचूर शब्द पुढे बनू लागलेले आपल्याला दिसून येतील. 50 वर्ष मराठी भाषा कशी समृद्ध आणि संपन्न होत गेली हे आपल्याला या मराठी नियतकालिकावर नजर टाकल्यावर लक्षात येईल. मराठी गद्य विकसित झाले आणि विकसित झाल्याच्या नंतर मराठी गद्यावर इंग्रजीची छाया पडलेली आपल्याला दिसते. मराठी भाषेला सुंदर करण्याचा प्रयत्न चिपळूणकरांनी या काळामध्ये केला. मराठी भाषेची प्रगती नियतकालिकाने या काळामध्ये केली. म्हणून नियतकालिकाची उदात्त परंपरा या काळामध्ये लाभली. त्यांचा ध्येयवाद जबर होता, निर्भीडपणा होता. सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार त्याने या काळामध्ये केलेला होता आणि त्याच्यामध्ये खाडीलकर लेखन करत असतात आणि लोकमान्य टिळकांना त्याच्यामध्ये शिक्षा झाल्या. एकूणच या सगळ्या महाराष्ट्राच्या जडणघडणीकडे बघत असताना अनेक कर्तबगार स्त्री पुरुष नेते मंडळी, प्रतिभाशाली लोकांची, विचारवंताची मोलाची भर घातलेली आहे. सर्वांनी सशस्त्र, निशस्त्र, क्रांतिकारक, कलावंत, लेखक, विचारवंताचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे. मराठी माणसाच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावनाही त्या संबंधी आहे. म्हणून महाराष्ट्रात सनातन काळापासून व्यक्तिपूजेचे स्तोम होतं आणि त्यांच्या नदामध्ये नेते मंडळी महाराष्ट्राचं थोडं नुकसानी झालं. भारतात आणि महाराष्ट्रामध्ये वस्तुनिष्ठ लेखनाच्या मूल्यमापनाची परंपरा या काळामध्ये थोडी कमकुवत होती.
लोकमान्य टिळक जेव्हा सामाजिक उपक्रमांना विरोध करतात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दोष आपण स्पष्ट दाखवत नाही असं विष्णू शास्त्री देशाभिमानाचे गाढवे गाताना आपल्याला उदात्तीकरण असेल, देशाच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष झालं असा आरोप झाला. आपला देश, आपली संस्कृती, सर्वांबद्दल सार्थ अभिमान आपण बाळगला पाहिजे, परंतु अभिमानाच्या उदात्तीकरणाच्या मर्यादा झाकण्यासाठी उपयोग केल्याने बहुजनाचे या काळामध्ये नुकसानी झाले. महात्मा फुल्यांच्या संदर्भामध्ये सुद्धाही असं स्पष्टपणे त्या काळामध्ये मानलं गेलेलं नाही असं अनेकांनी त्यामध्ये तक्रारी केल्या. असे असले तरी 19व्या शतकाच्या घडामोडीमध्ये अनेक युग प्रवर्तक लेखक विचारवंत जन्माला आले आणि त्यांनी महाराष्ट्राला आकार दिला. समाज, धर्म, संस्कृती, साहित्य याची प्रगती साधण्याचा यथाशक्ती प्रयत्न केले. ज्यांचे त्यांचे माप त्यांच्या खरं तर पदरामध्ये टाकणं हे आमच्यासारख्याचं काम नाही. आम्हाला विद्यार्थ्याच्या समोर फक्त त्यांचा परिचय देणं हे महत्त्वाचं आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे इंग्रज आल्याने परिवर्तनाला, ज्ञानाला, विज्ञानाला सुरुवात झाली. साहित्याने मनावर त्या काळामध्ये संस्कार केले. मी इतिहास शिकवताना तेच सांगत आलो. परंतु मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे इंग्रज आल्याने परिवर्तनाला आणि ज्ञानाला सुरुवात झाली, विज्ञानाला सुरुवात झाली. हा सगळे इतिहास वाङ्मयाचा शिकवत असताना सुद्धा मी सुद्धा तेच सांगत आलो. परंतु आपल्या देशात ज्ञानाची संस्कृतीची उज्ज्वल परंपरा प्राचीन काळापासून आहे. पाश्चात्याच्या तुडीचे कलावंत साहित्यिक इथे जन्माला आले नाहीत अशी मान्य झाली गेली. ज्याने युगधर्म बदलला, देशाची समाज व्यवस्था बदलली, राजकारण, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान याची दिशा बदलून टाकली. जागतिक कीर्तीचे प्रतिबंध या भूमीमध्ये या भारतात सुद्धा अवतरलेले आहेत. समाज सुधारक अवतरलेले आहेत, प्रतिभावंत अवतरलेले. परंतु जगाच्या व्यासपीठावर, जगाच्या विचारपीठावर त्यांच्या कार्याची आणि साहित्य कृतीचा शोध घेऊन दखल घेतली जाईल असे व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, अशा खंडामध्ये, आफ्रिका खंडामध्ये का अवतरले नाही असं घोडगे या लेखकाने महाराष्ट्र गाथा नावाच्या पुस्तकामध्ये खंत व्यक्त केलेले आहे. पाश्चात्य देश आपल्या महापुरुषांचा गौरव करताना एखाद्या वाद्यासारखा तालासुरामध्ये शिस्तीत गातात. जसे एखादा गावक ताल सूर लावतो आणि गायला लागतो आणि मग हळूहळूच आपला प्रभाव प्रेक्षकावर टाकत जातो. कौशल्याने पाश्चात्य त्यांच्या परीने त्यांच्या महापुरुषांचा गौरव करून ते महापुरुष मोठे केले. जगाच्या आणि जगातील महापुरुषांचे मूल्यांकनाचे मापदंड पाश्चात्याने ठरवले. तेच आपण सुद्धा आपल्याही माणसांना लावत कर्तृत्व संपन्न लोकांची गुणवत्ता जगाच्या लक्षात आणून देण्यास आपली माणसं कमी पडली. आपले महापुरुष जगाच्या चष्म्यातून आपण पाहिले. आपल्या चष्म्यातून आपण पाहिले असते तर आपल्याला ठेंगणे वाटले नसते. याचा शोध घेतला तर आत्मशोध घेऊन शोधले तर आपले हे भारतातील आणि पाश्चात्यापेक्षा हे मोठी माणसं होती. बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, विवेकानंद ही मोठी माणसं झाली. परंतु आपण भेदभाव केल्याने ते पुढे आलेले नाहीत. जेवढे महापुरुष ठरवणे इतपत आपण कमी पडलो. आपल्या प्रतिभाशाली माणसं जागतिक तुडीचे आहेत. आपण आपल्या इतिहासाला, संस्कृतीला जगात योग्य ते स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. आपले महापुरुष आपणच मोठे करून जगाच्या पुढे आपण मानले पाहिजे. आत्ता अलीकडे त्याची गांधी, आंबेडकरांची मान्य थोडी होते आहे. पाश्चात्याचे पक्षपाती मूल्यमापन आपण स्वीकारून ही चूक केली. आपण आपल्या महापुरुषांचे निकष आपण ठरवले पाहिजे. आपले महापुरुष आणि आपल्या स्त्रिया पाश्चिमात्य देशाच्या महापुरुषांच्याही तुडीचे आहेत, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक मोठे आहेत. हे जाणीवपूर्वक जगापुढे मांडण्याचा आणि पटवून देण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. योग्य अशा प्रकारचा अन्वय अर्थ काल सुसंगत लावून ते पटवून सांगण्याचं कसब आपल्या अंगी असलं पाहिजे. आपण आपल्या माणसांचं अवमूल्यन जाती कप्प्यात केल्याने बुद्ध, गांधी, बाबासाहेब, विवेकानंद म्हणावे तेवढे देशाच्या जगाच्या पुढे आले गेलेले आपल्याला दिसून येत नाहीत. अभ्यासकांनी, विचारवंतांनी इतिहासामध्ये केलेल्या चुका वर्तमान काळामध्ये दुरुस्त करून ठेवल्या पाहिजेत. आणि ज्यांना इतिहास माहिती असतो त्यांना इतिहास निर्माण करता येतो. ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना इतिहास निर्माण करता येत नाही असं बाबासाहेबांनी म्हटलं. आणि आपला तर इतिहास हा पराक्रमाचा, वैभवशाली, प्रतिभावंतांचा आहे आणि हा भविष्याला उज्ज्वल काळ देणार आहे. म्हणून भारत हे महापुरुषांच्या रत्नाचे खाण आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या या भारताच्या दळणघडणीमध्ये मोलाचा त्यांचा वाटा आहे.
आणि त्यामध्ये विचारवंताचं आणि समाजसुधारकांचं आणि या नियतकालिकांचं या निबंधाचं योगदान मोठं आहे. आणि हे योगदान दिलेले प्रतिभावंत मोठी मोठी माणसं आहेत. ही मोठी सगळी माणसं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. हे महापुरुष जगाच्या समोर आणण्यासाठी आपलीच माणसं पाश्चात्याचा चष्मा लावून पाश्चात्याचे निकष लावून आपण खऱ्या अर्थाने खुशी केली. त्यांच्यापेक्षा आपले महापुरुष अधिक मोठे आहेत हे जगाला एकदा दाखवून देण्यासाठी पुन्हा एकदा या महापुरुषाकडे डोळसपणे या निमित्तानं मी थोडंसं अधिक बोलण्याचा प्रयत्न केला, मांडण्याचा प्रयत्न केला. हा माझा प्रयत्नच आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे लेख, हे सगळं वाचन, हे बोलणं जे काही असेल हे तुमच्यासाठी आहे, हे काही विचारवंतासाठी नाही. आपण निश्चितपणे याचा उपयोग परीक्षेमध्ये कराल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो.